नमस्कार फ्रेंड्स, एकदाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, मटन बिर्याणी तर आपण बघितलीच आहे. त्यासोबत मी मटन हंडी देखील बनवलेली होती आणि मटन बिर्याणी, मटन हंडी ही रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर मटन बिर्याणी तर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी आणि सर्वांना ती आवडलेली आहे. खूप जणांनी बघितली देखील आहे. तर मटन हंडी देखील तुम्हाला नक्की आवडेल. मटन बिर्याणी बनवण्यासाठी आम्ही 1.5 किलो मटण आणलं होतं. त्यातील अर्धा किलो मटण साईडला काढून अर्धा किलो मटणाचा आम्ही मटन हंडी बनवलेला आहे आणि 1 किलो मटणाची बिर्याणी बनवलेली होती. तर मटन हंडीची रेसिपी अगदी साधी, सिंपल, झटपट, कोणताही जास्त मसाला नाही यामध्ये. अगदी झटपट अशा पद्धतीने बिर्याणीसोबत खाण्यासाठी मटन हंडी बनवलेली होती. रेसिपी अगदी साधी, सिंपल आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, मटण जे आहे ते आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने क्लीन करून घेतलेलं आहे, धुवून घेतलेलं आहे. तर याला आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे. मटण मॅरिनेट करण्यासाठी मटणाला जेवढं लागेल त्या प्रमाणात आलं लसूण पेस्ट तयार केलेली आहे. नंतर त्यामध्ये धने आणि जिरेची पूड आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. ती पूड आपण त्यामध्ये ॲड केली आहे. नंतर आपण त्यामध्ये घरचं लाल तिखट ॲड करायचं आहे, तुम्हाला जेवढं लागेल त्या प्रमाणात. नंतर आपण त्यामध्ये हळद ॲड केलेली आहे. हळद आपण 1 चमचा ॲड केलेली आहे. चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे. नंतर आपण त्यामध्ये थोडंफार तेल ॲड करायचं आहे. तर यामध्ये आता आपण तेल ॲड केलेलं आहे. अंदाजे 2 चमचा तेल आपण ॲड केलेलं आहे. नंतर त्याला आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत. पण त्याआधी त्यामध्ये उभा बारीक चिरलेला कांदा आपण त्यामध्ये ॲड करायचा आहे. कांदा तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही ॲड करू शकता. तर यामध्ये आपण कोणताही मसाला ॲड करायचा नाही, म्हणून मी 2 मोठे कांदे त्यामध्ये ॲड केलेले आहेत. नंतर त्यामध्ये 5 हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत. लसूण पाकळ्या ॲड करायच्या आहेत. नंतर त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड केलेले आहे. तर अशा पद्धतीने टोमॅटो देखील आपण मोठे मोठे काप करून कट करून घेतलेले आहे. नंतर हे सर्व ॲड केल्यानंतर आपण अशा पद्धतीने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकत्रित करून घ्यायचं आहे, जेणेकरून मटणाला सर्व प्रकारे सर्व काही मसाला जो आहे तो लागला जाईल. घरगुतीच मसाला आपण यामध्ये ॲड केलेला आहे. कांदा आणि मटण जे आहे, टोमॅटो हे सर्व चांगल्या प्रकारे एकजीव होतील. तर अशा प्रकारे सर्व काही आपण मटणामध्ये मिक्स केलेले आहेत. अगदी घरचे मसाले जे आहेत तेच आपण ॲड केलेले आहेत. जास्तीचे कोणतेच मसाले आपण यामध्ये वापरलेले नाही आहेत. तर या पद्धतीने आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर मसाला सर्व प्रकारे लागला गेला की मग आपण ते मॅरिनेट करण्यासाठी एक 10 ते 15 मिनटासाठी आपण त्याला झाकण लावून साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे मुरलं जाईल. तर मसाले आपल्याला लागणार आहेत. तमालपत्र, थोडेफार जिरे घेतलेले आहेत, लवंग आहे, थोडासा धना पावडर घेतलेला आहे, दालचिनी आहे आणि वेलची आहे. तर हे सर्व आपण मसाले ॲड करणार आहोत. गॅसवरती आपण हंडीमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये हिंगाची फोडणी द्यायची आहे आणि आपण साईडला ठेवलेले मसाले, तमालपत्र, लवंग, दालचिनी, धने पावडर आणि जिरे हे सर्व ॲड करायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मटणामध्ये दही देखील ॲड करू शकता आणि चिकनसाठी जास्त करून सर्वजण दही वापरतात. पण आपल्याला हवं असेल तर तुम्ही मटणामध्ये देखील दही यूज करू शकता. दही यामध्ये ॲड केल्यानंतर परत आपल्याला ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. ऑप्शनल आहे दही, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. तर हंडीमध्ये आपण मसाले ॲड केलेले आहेत. नंतर आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेले मटण ॲड करायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्व काही तेलामध्ये मिक्स करून ते हलवून घ्यायचं आहे. मटण आपण तेलामध्ये ॲड केल्यानंतर त्याला थोडंफार पाणी सुटेल, जेणेकरून ते पाण्यामध्येच जास्त करून शिजलं जाईल. तर अशा पद्धतीने आपण मिक्स करून झालेलं आहे. त्यामध्ये थोडंफार आपण पाणी ॲड केलेलं आहे. पाणी ॲड करून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने झाकण लावून घ्यायचं आहे, जेणेकरून मटण जे आहे ते चांगल्या प्रकारे शिजलं जाईल. मटण शिजण्यासाठी एक अर्धा ते पाऊण तास आपल्याला लागेल. फ्रेंड्स, तुम्हाला हवा असेल झटपट अशा पद्धतीने मटण बनवून तर अशा पद्धतीने नक्की करून बघा. आणखीन झटपट हवा असेल तर तुम्ही हे सर्व काही जी प्रोसेस आहे ती कुकरमध्ये देखील करू शकता.
कुकरमध्ये केलात तर अगदी झटपट अशा पद्धतीने तुम्हाला मटण लवकरात लवकर आणि छान अशा पद्धतीने तयार शिजून भेटेल। तर आपण मटण हंडी बनवत आहोत, तर हंडीमध्ये आपण बनवलेला आहे एक अर्धा ते पाऊण तास मटण शिजण्यासाठी लागेल। अगदी पाऊण तासानंतर मी मटण शिजलेलं आहे का नाही ते चेक केलेलं आहे। पाऊण तासानंतर आपलं मटण जे आहे ते सुंदर अशा पद्धतीने तयार झालेलं आहे। अगदी वाफ देखील बघा किती छान येत आहे। अगदी एकदम पॅक आपण करून घेतलेली होती हंडी, जेणेकरून मटण जे आहे ते चांगल्या प्रकारे शिजलं जाईल आणि सुंदर अशा पद्धतीने मटणाला कलर आलेला आहे आणि मसाला देखील आपण कमी वापरलेला आहे। झटपट अशा पद्धतीने आपण मटण हंडी बनवलेली आहे। रेसिपी देखील साधी सिंपल आहे। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे मसाला, कोणताही जास्तीचा मसाला नाही आहे। यामध्ये फक्त आपण जे घरगुती वापरला जातो तो मसाला आपण यामध्ये ॲड केलेला आहे। अगदी घरच्या लाल तिखटापासून आपण यामध्ये मसाले ॲड केलेले आहेत। आणि रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी ही मटण हंडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत। बाय।